अप्पर मिडल क्लास अशा प्रकारचा जो क्राऊड आहे असं म्हणतो किंवा इकॉनॉमिकली विकर सेक्शन असं म्हणूया, तर यांच्यासाठी सुद्धा स्कीम्स तिकडे आहेत. स्कीम्स म्हणजे काय? स्कीम्स म्हणजे की आता बिल्डिंग स्कीम्स आहेत किंवा Okay. बंगलो स्कीम्स आहेत हो. किंवा तुम्ही काही लोक एकत्र येऊन तुम्ही सोसायटी स्थापन करून हा ती लँड तुम्ही घेऊ हा शकता. म्हणजे लँड पुलिंग आपलं Yes. इंटरनल लोकल लँड पुलिंग. आता इथे शासनाकडनं जमीन तुम्हाला विकत घ्यायची नाही. बरोबर. इथे तुम्हाला लँड होल्डर्स कडनं म्हणजे आपण बोलू की जे लँड होल्डर्स आहेत आपण त्यांना शेतकरी म्हणूया किंवा ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांच्याकडनं आपण जमीन विकत घेऊ शकतो. अशा वेळेस मी सजेस्ट असं करेन की आपण जर जास्त लँड घेण्याची आपली कॅपॅसिटी नाहीये, परंतु आपल्याला आपलं स्वतःचं घर करायचंय, आपल्याला आता हा जे काही सगळी संधी आहे त्याचा फायदा घ्यायचा आहे, तर आपण काय केलं पाहिजे की एकत्रित यायला पाहिजे. पण मग आता एकत्रित येण्याकरता तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असाल तर तिथले 15, 16, 20 लोक एकत्र आलो, आपण एक गुंठ्याचे पैसे जमा केले आणि 20 गुंठे जागा घेतली, तर सिडको आपल्याला नयनाच्या ह्याच्यामध्ये 40% प्रमाणे 800 मीटरचा प्लॉट मिळेल आणि त्याच्यावर आपल्याला 2.5 FSI मिळेल. त्याचा प्लॅन पास करून आपण एखादी बिल्डिंग बांधू शकतो. पण मग आता प्रकार असा आहे की हे सगळं करायचं कसं? कसं पॉसिबल आहे, तर कोणी इनिशिएटिव्ह घ्यायचं, हो. याच्यामध्ये एकमेकावर विश्वास असला पाहिजे. म्हणून तर बिल्डर ही संकल्पना उद्यास का आली की लक्षात. तुम्हाला जे जमत नाहीये हं. ते सगळं कोणीतरी एक हेडेड करतोय,